ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदा द्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरम् वन्दे सन्मति सागरम् वन्दे शीतलसागरम्। दोन्ही हात वर करून जयकारा द्यायचं। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, आज के परम पूज्य आचार्य श्री शीतल सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, आज के आनंद की। वस्तू आणि वस्तुत्व याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे। वस्तू ही एक व्यवस्था आहे आणि वस्तुत्व त्या व्यवस्थेबद्दल असणारा भाव आहे, परिणाम आहे। आष्टेवाल्यांनी वास्तू बांधली आणि त्या वास्तूचं उद्घाटन काल भगवान शांतीनाथांच्या पूजेनं होम हवन विधी, सकाळी महाशांतीधारा अभिषेक आणि गुरूंच्या मुखातून मंत्रोच्चारणाच्या माध्यमातून ह्या वास्तूचं उद्घाटन केलं। पण कोणतीही गोष्ट करत असताना का हा प्रश्न असला पाहिजे आणि त्याचा मूळ उद्देश आपल्याला विसरून चालणार नाही। आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज यांच्या दर्शनासाठी श्री सिद्धक्षेत्र नेमावर या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या नेमावरमध्ये 14-15 दिवस आचार्यजींच्या सान्निध्यात सेवा करण्याचा, धर्मलाभ घेण्याचा आणि एक आत्म्याचा आनंद घेण्याचा फार महत्त्वपूर्ण दिवस माझे गेले। त्यावेळी आचार्यजींनी चिकित्सालयाचं ध्येय माझ्यापुढे ठेवलं। त्यावेळी आचार्यजींना सहज मी बोलता बोलता बोललो की आचार्यजी आत्ता तर स्पर्धा परीक्षा केंद्राचं काम संपत आलंय आणि हे लगेच करणं माझ्यासाठी शक्य नाही। त्यावेळी आचार्यजींनी एक वाक्य सांगितलं होतं, ते वाक्य तुमच्या पुढे मी ठेवतो। ज्याच्यासाठी, ह्या वास्तूसाठी ज्यांनी प्रयत्न केले ती लोक कामात आहेत, पण त्यांनाही नंतर हे ऐकवा प्रवचन किंवा तो विषय म्हणजे कळेल।
आचार्यशींनी मला एकच वाक्य सांगितलं, कर्तृत्व करा, कर्तृत्वाच्या मागं लागू नका, कर्तव्याच्या मागं लागा. कर्तृत्व माणसाला अहंकाराकडे घेऊन जातं आणि कर्तव्य माणसाला नम्रतेकडे घेऊन जातं. समाजाप्रती, साधू संतांच्या प्रती, व्रती लोकांच्या प्रती एक माझं काहीतरी कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य म्हणून ज्यावेळी तुम्ही चिकित्सालयाकडे बघशिला त्यावेळी ते कार्यही पूर्ण होईल आणि तुम्हाला अहंकार येणार नाही. पण कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही त्या चिकित्सालयाकडे बघितला तर कार्य पूर्ण होण्याच्या अगोदरच अहंकार येईल, मी करा लागलोय. तर कर्तृत्वाच्या मागं लागू नका, कर्तव्याच्या मागं लागा. आणि जर समाजाचं आणि तुम्ही करा लागलाय त्या भावना शुद्ध असेल आणि समाजाचं पुण्य असेल तर ते कार्य होतंय. तुम्ही काय त्याच्या बाबतीतले विचार करू नका. आणि अष्टवाल्यांच्यासाठी काही वेगळं सांगायची गरज नाही. चिकित्सालयाचं कमी वेळेत आज किती काम झालं आणि कितल्या स्थानावर गेलं. आणि ह्या वास्तूबद्दल सुद्धा तुम्हाला सांगायची काही फार मोठी गरज नाही की किती कमी वेळेत आणि किती सुंदर आणि चांगलं कार्य तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं केला. जरूर मुलांनी कष्ट घेतलं, पण त्याच्यामागं महिलांची भक्तीही होती की गुरूंचं वचन आणि मुलांचं कष्ट हे सार्थकी व्हावं म्हणून महिलांनीही भक्ती केली, तरुण मुलांनीही कष्ट घेतलं, वडीलधाऱ्या लोकांनी मार्गदर्शनही केलं, महाराजांचा आशीर्वाद मिळाला आणि त्या सगळ्याचं फळ आपल्याला ही चांगली वास्तू मिळाली. पण केवळ वास्तू केलो म्हणजे माझी जबाबदारी, माझं कर्तव्य संपलं असं नाही. ह्या वास्तूच्या करण्याच्या मागचा मूळ उद्देश सर्वसामान्य लोकांना आधार, सर्वसामान्य लोकांची व्यवस्था आणि सर्वसामान्य लोकांची सेवा ही याचा मूळ आधार आहे. त्याचबरोबर साधू संतांचं प्रवचन आणि वेळोवेळी कार्यक्रमासाठी, आपल्याला धार्मिक कार्यक्रमासाठी जागा, ह्या सगळा मूळ उद्देश आपल्याला ठेवून लक्षात हे काम केलं पाहिजे. माझं तर वैयक्तिक मत असं आहे, किती जणांना पटेल माहीत नाही, पण एका वेळेला जर 2 माणसांची इथं जर निवेदनपत्र आली तर त्यातला खरोखर गरीब कोण आहे त्याच्यासाठी ही वास्तू द्यावी. आणि ज्याच्याकडे थोडे पैसे आहेत तो बाहेर जाऊन कुठेही करू शकतो, अशा माणसाला थोडं आम्ही बाजूला ठेवू आणि सर्वसामान्य गरीब व्यक्तीला ही जागा देण्यासाठी प्राधान्य पहिलं आपण दिलं पाहिजे, कारण आपण हे त्यांच्यासाठीच केलेलो आहे. नसेल तर सरकारी योजना निघतात, आदर्श घोटाळा वगैरे तुमच्या पुढं आहे की सर्वसामान्य लोकांच्यासाठी हे घरं बांधायचा उद्देश करायचा आणि त्याच्यात प्रत्येक आमदारांना आपल्या पाहुण्या पैंच्या नावावरच एक फ्लॅट बुकिंग करायचं आणि सर्वसामान्य लोक तशीच बसायची. मग आपल्यात आणि राजकारणी लोकांच्यात कुठलं अंतर राहणार नाही. आणि मला आचार्यशींनी समजावून सांगितल्यानंतर ते कर्तृत्व भाव पूर्वी पण नव्हते, पण कुठंतरी मी करतोय म्हणून व्हायला लागले असं न कळत वाटत होतं. पण त्या दिवसापासून कर्तृत्वभाव थोडाफार कुठतर होता, तो निघून गेला आणि कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करायला लागलो. आज आपल्या पुढं आष्ट्यातले काम असू दे किंवा हॉस्पिटल किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र असू दे, तुमच्या पुढं सगळी कामं आहेत. आचार्यशींनी जे काम केलं त्या कामापुढं आम्ही सुईच्या टोक्या एवढं काही नाही. आचार्यशींचं कुठलंही एक मंदिराचा प्रोजेक्ट, उपक्रम 500, 700, 1000 कोटीच्या पेक्षा कमीच नाही. नेमावरमध्ये ज्यावेळी पंचकल्याण पूजा चालली होती, त्या नेमावरच्या पंचकल्याण पूजेचं ध्वजारोहणच्या वेळेचं प्रवचन
तुम्ही लोकांनी आवर्जून ऐका, सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्यांनी आवर्जून ऐका. त्याच्यात आचार्यजींनी एवढं मोठं कार्य करून सुद्धा आचार्यजी बोलता बोलता म्हणले, गुरुजी का आशीर्वाद और आप लोगों का परिश्रम जिससे आज इस आनंद को मुझे लेने के लिए सौभाग्य मिल गया. म्हणजे त्यांनी स्वतःचं कर्तृत्व एक सेकंद घेतलं नाही. आचार्य भगवंत ज्ञानसागर महाराजींचा आशीर्वाद आणि तुमच्या समाजाचं कष्ट आणि मी निवांत आपलं त्याचा आनंद घेत बसलोय. म्हणजे एवढा 1200-1300 कोटीचा प्रोजेक्ट मंदिर करून सुद्धा त्यांनी 1% त्याच्यात आपलं कुठं नावाचा उल्लेख केला नाही. आपण काय आहे त्याच्या पुढं? तर धर्म वास्तविक कर्तव्यामध्ये आहे, कर्तृत्वामध्ये नाही. धर्म वास्तविक नम्रतेमध्ये आहे, अहंकारामध्ये नाही. धर्म वास्तविक क्षमेमध्ये आहे, हट्टासामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला जर प्रॅक्टिकली धर्म शिकायचा असेल, समजावून घ्यायचं असेल, तर शांती पथ प्रदर्शन या महान ग्रंथामध्ये जिनेंद्र वर्णीजी सांगतात की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडलं कर्तृत्व भाव संपलं पाहिजे. पूज्य आचार्यजींच्या सान्निध्यात 2-3 दिवस समयसारजीचा स्वाध्याय चालू आहे. तर त्याच्यात कर्माच्या बंधाचं कारण हेच सांगायला लागले की राग द्वेष रूपी अध्यवसाय स्थानांनी मी स्त्री, पुत्र, धन, संपत्ती, ऐश्वर, अन्य सगळ्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं कर्तृत्व भाव करायला लागलोय की मी करतो, माझ्यामुळे हे सगळं व्हायला लागलेलं आहे. आणि ह्या भावनेमुळंच वास्तविक आपल्याला कर्माचा बंध होतो. आणि जोपर्यंत साधू अशुभापासून तर तो लांब असलाच पाहिजे, पण शुभापासून सुद्धा तो दूर राहून जोपर्यंत शुद्धामध्ये येत नाही तोपर्यंत वास्तविक त्याची धर्माची आणि रत्नत्रयाची सुरुवात नाही. मग आम्ही तरी किती शुभामध्ये आणि कर्तृत्वाचा भाव करून अशुभामध्ये की आम्ही केलो, मी केलो याचा अर्थ दुसऱ्यांनी केलं नाहीत हे इनडायरेक्टली दाखवायचेच आमचे भाव आहेत. आणि हेच भाव आम्हाला पापाला, हेच भाव आम्हाला कर्माला, आणि हेच भाव आम्हाला ईर्षेला निमित्त पडतात. आणि पूर्वी कर्म केलं आहे म्हणून आज आम्ही हे मनात राग द्वेष ईर्षा मत्सर चालू आहे, आणि आत्ता परत तेच केलो तर पुढल्या भावात ह्याच्या दुप्पट. मग एक दिवस आमचा सुद्धा असा येईल की रावणासारखा अहंकारी होण्याची वेळ आमच्यात येईल. आणि आजच आपल्याला जैन धर्म, मनुष्य जन्म, एवढे 5-5 भगवंतांच्या दर्शनासारखं गाव, वेळोवेळी तुम्हाला पूजा पाठ आराधना करण्यासाठी मिळणारं पुण्य, ह्या सगळ्याचा आधार जर आपण घेतलो आणि आपण जर आजपासून ह्या भावापासूनच आपण नम्रतेनं, क्षमाभावनेनं, शांत भावनेनं, आनंद भावनेनं जगायचं जर ठरवलो तर कमीत कमी भावामध्ये आपण रामासारखं सुद्धा होऊ शकतो. आता ही आपली भूमिकेचं स्थान आहे. भविष्यात मला राम होण्याची भूमिका पण ह्या पर्यायात आम्ही करू शकतो, आणि भविष्यातला रावण होण्याची सुद्धा भूमिका आम्ही ह्या पर्यायात करू शकतो. आता तुम्हाला कोणता धर्म कळला आहे, तुमचं मन किती विशाल हृदयाचं आहे, काय संकुचित हृदयाचं आहे, हा प्रश्न तुमचा आहे. नाही महाराजजी आम्ही कायम असंच वागतोय पण समोरची माणसं तशी आम्हाला समजूनच घेत नाहीत, त्याला आम्ही काय करायचं? जग की चिंता छोडकर अपना हित पहचान, कुआ छानना छोड़ दो अपना लोटा छान. जगाची काळजी करण्यापेक्षा आपल्या स्वतःचं हित कशात आहे ते शोधलं पाहिजे. आणि विहीर गाळून पाणी पिण्याच्या हट्टासापेक्षा आपल्याला पाहिजे तेवढं लोटाभर पाणी घेऊन गाळून पिलं
तर आपलं जीवन सुखी समाधानी होईल. ताजमहल बांधला मंटी जाऊकर आपल्या बायकोच्या प्रेमापोटी. कोण बांधला? शहाजहाननं. काय बांधला? ताजमहल बांधला. ताजमहल बांधला, अत्यंत सुंदर. आज वास्तू ती 7 आश्चर्यातली एक आश्चर्य वास्तू आहे. पण त्या शहाजहानच्या मनात आलं की परत हा कलाकार अशी दुसरी वास्तू बांधू नये आणि आपल्याच पत्नीच्या नावावरची वास्तू चिरकालपर्यंत अशी सुरक्षित राहावी, म्हणून त्यानं त्या कारागिराला बोलवलं. पाहिजे तेवढं धन संपत्ती दिली, पण त्याचा हात तोडण्याचा आदेश दिला. तो कारागीर हुशार होता. तो म्हटला एक त्रुटी माझ्याकडं राहिल्या तेवढं करून येतो म्हटला. आणि गेला आणि एक ठिकाणी अशा ठिकाणी त्यानं छेद करून आला की त्याचं अजून कुणालाच ते घावलेलं नाही, ते अजून गळतंय. कारागिराचे हात तोडले, पण त्याच्यात चांगल्याही कलेला आणि त्याच्या वाईटही कलेला पुसण्याचं काम शहाजहानला जमलं नाही. हे कर्म आहे. शहाजहानसारखं ज्यावेळी आम्हाला एखाद्या कर्तृत्वाचा अहंकार येईल, त्यावेळी कर्म आपल्या जीवनात एक त्रुटी अशी कुठतर करून जातो की ती त्रुटी आपण जिवंत आहे तोपर्यंत आणि आपण मेल्यानंतर सुद्धा चांगल्या कामाबरोबर एक चुकीच्या कामाची सुद्धा ओळख भविष्यासाठी ठेवून जातो. त्यामुळं कर्तृत्वातून बाहेर पडूया. आपलं कर्तव्य आहे ते करूया. जेवढं कर्तव्य आहे ते आजपर्यंत केलो, इथून पुढे ते कर्तव्य सुरक्षित ठेवण्याच्या भावनेतून कर्तव्य करूया. आणि ज्या उद्देशानं समाजापुढं आपण ह्या वास्तूची संकल्पना मांडली, समाजानं वास्तविक ह्या संकल्पनेत आपला हातभार लागू दे म्हणून पंचकल्याण पूजेत दान दिलं, सवाल धरले. त्याच्यानंतरही काल लिस्ट काढली तर 15-20 लाखाची लिस्ट एक्स्ट्रा परत नंतर दान दिलेली 15-20 लाख रुपये गोळा झाले. हे सगळं झाले. उद्घाटन झाल्यानंतर सुद्धा काल ते आमच्या कंडक्टर ताईला वाटलं की आपण 1 लाख रुपये द्यावं, अजून काही त्रुटी असली तर पूर्ण व्हावे. दादा झुंजाराव दादा, अण्णासाहेब अलोंडे, कल्याणी सर ह्यांनी परत झाल्यावर आणि दान दिलं की अजून आचारशींच्या डोकीत बहुतेक इथं काहीतरी सुधारणा करायची आहे, दान द्यायचे आहे, अजून लोक यथाशक्ती दान देतील. तर या सगळ्यांच्या पुढं आपण जो संकल्प मांडला आहे की सर्वसामान्य लोकांना पहिला आपण आधार द्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं द्यायचा आहे. अत्यंत तुमचा मेंटेनन्स खर्च, पगार, स्वच्छता, लाईट हे जेवढं चालेल एवढं ह्याच्यातून काय आपल्याला परत आणि कुठला दुसरा प्रोफेशनल हॉल आपल्याला काही करायचं नाही. तर अत्यंत वडीलधाऱ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन सर्वसामान्य लोकांना आपलं कसं सहकार्य होईल अशा भावनेतून कर्तव्य करत चला, सेवा करत चला, समाजाचं कार्य करत चला. त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं अहंकार, कर्तृत्व, मीपणा असता कामा नये. फार लोकांच्या डोकीत असं होतं की चंद्रपूर सागर महाराजजी किंवा त्यांची ही सगळी भक्त मंडळी चंद्रपूर सागर महाराजांच्या नावावर हॉल बांधण्यासाठी एवढा उठाठेव करायला लागलेत. लक्षात ठेवा, जन्मल्यापासून आईवडिलांनी कधी स्वार्थ शिकवला नाही. ज्यांच्या सान्निध्यात ब्रह्मचर्य व्रतात स्वाध्याय झाला ते तर गुरु जगात राहून वितरागी होते. त्यामुळे आचार्य विद्यासागर महाराजांच्या सान्निध्यात राहून पण कधी असे भाव झाले नाही. ज्यांनी दीक्षा दिली त्यांनी स्वतःचं आयुष्यच दुसऱ्यासाठी जगलं. कपडे घातलेल्या अवस्थेत घरात न सांगता आलेल्या मिळवलेल्या पगारातून त्यांनी गोरगरिबांना शिकवलं आणि आयुष्यात कधी स्वतःचं नाव तिथं पुढवून दिलं नाहीत. अशा निस्वार्थी गुरूंचा मी शिष्य आहे. एवढं स्वतःच्या मार्गदर्शनात हक्कात चालत असणाऱ्या चिकित्सालयात आणि स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये कुठं माझं नाव लिवायचे माझे भाव झाले नाहीत. आणि तुमच्या हॉलवर
माझं नाव लिवायला एवढा मी मूर्ख नाही. मी दीक्षा घ्यायच्या वेळेला आणि आईला दीक्षा द्यायच्या वेळेला आईला परत इकडचा कुठला मोह नको म्हणून आमचं होतं ते आम्ही आमच्या भावांना ते देऊन वाटून आलो फुकट. स्वतःचं आहे तर आम्ही दुसऱ्यांना देऊन आलो. तुमच्या गावाच्या जीवावर बांधलेल्या हॉलवर माझं नाव लावा एवढं अजून माझ्यात तेवढं अज्ञानता, तेवढं मिथ्यात्व आणि तेवढ्यात कर्तृत्वभाव माझं कधी आलं नाही आणि ते मरूपर्यंत सुद्धा कधी येणार नाही. त्यामुळं मी कमिटीला मुलांना सूचना दिली ती की त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पहिला आदिनाथ प्रवचन हॉल लिहा, म्हणजे लोकांच्या मनातला संभ्रम दूर होऊ दे. आपण आपलं कर्तव्य करत जायचं आहे. शेवटी महात्मा गांधींना सुद्धा लोक नावं ठेवणारी होती. आचार्य शांतीसागर महाराजांच्यावर उपसर्ग अजैनांनी कमी केला, जैनांनी जास्त केला. चारित्र्य चक्रवर्ती वाचून बघा. त्यामुळं काम करत असताना चुका होणार, आपण चुका सुधरून पुढं जायचं आहे. काम करत असताना या गोष्टी घडणार, 4 लोक चांगली म्हणणार, 4 लोक चुकीचे म्हणणार. आपण आपल्या आत्म्याच्या साक्षीनं परवा काही एक आध्यात्मिक साधूंच्या बाबतीत म्हणजे जो कुपवाडचा विषय झाला तो नव्हे, त्याला सोडून अनेक काही आपल्या संघातल्या साधूंच्या बाबतीत चर्चा होती. त्यावेळी मी आणि आचार्याशी बोलत बसलो होतो दोघंच खोलीत, चंदनमती माता यांच्या उपचाराबाबतीतलं. तर त्यावेळेला आमच्या दोघांचं मन एकच झालं की उपचार आपण आयुर्वेदिक करायचा तेवढा केला, आता पण ते तिथं थांबलंय. आता त्याच्यावर हे ॲलोपॅथिक उपचाराशिवाय पर्याय नाही. पण लोक आपल्याला सन्मती सागरांचे शिष्य म्हणतात. आपण तेवढ्या निडर छातीनं समाजात फिरायचं असेल आणि जर चंदनमतींना अनेक 10-15 वर्ष आयुष्य मिळून त्यांची समाधीपूर्वक जर मृत्यू जर त्यांना करायचा असेल आणि आज ती कंडिशन नसेल तर आपण त्यांना थोडं व्रतापासून बाजूला ठेवून योग्य निर्णय घेऊन, त्यांच्या परिवारातली लोकही फार निवेदन करत होती आणि त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन आपण त्यांना करू आणि व्यवस्थित झाल्यानंतर 5-6 महिन्यानं परत संघात आल्यानंतर आपण त्यांच्यावर व्यवस्थित परत शिक्षण सगळं करून परत त्यांना पुढं आपण मोक्षमार्गामध्ये लावू. आम्ही दोघांनी एवढा निडर निर्णय का घेतला तर जगाच्या नजरेत आम्ही किती जरी चांगलं असलो तर आम्ही चोरून जरी एक चूक केली तर आम्ही स्वतःच्या नजरेत खाली पडलेलं असणार आहे. आणि आज आपण त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिल्यानंतर भले जगाच्या नजरेत थोडी आपल्याबद्दल दृष्टी कशी येऊ दे, पण आपल्याला आपल्या गुरूंनी शिकवलेल्या संस्कारामध्ये आपण सुरक्षित राहिलो की निर्दोषामध्ये आपण सुरक्षित राहिलो. आपल्या नजरेत आपण चांगलं असणं फार गरजेचं आहे, जगाची नजर कशी पण असू दे. तसे तुम्ही सगळं काम करत असताना तुम्ही प्रामाणिकपणे चांगल्या भावनेनं स्वच्छ भावनेनं सर्वसामान्यांच्यासाठी केलं आहे. आपल्या नजरेत आपण पक्का असू दे, जगाच्या नजरेत काही अवस्था, पण जगाच्या नजरेत बसायला जाऊन आपल्या स्वतःच्या नजरेत पडणं ह्याच्याएवढं मूर्खपणाचं लक्षण दुसरं काय असू शकत नाही. म्हणून धर्माची खरी व्याख्या कर्तृत्वापासून दूर जाऊन कर्तव्यामध्ये जगणं फार महत्त्वाचं आहे. तसंच आत्म्याचं लक्षण मी त्याचं केलो, मी याचं केलो, हे कर्तृत्वभाव हे मिथ्यात्वाचं अज्ञानाचं लक्षण आहे. आणि स्वतःच्या स्वस्वरूप आणि स्वभावाचं कर्तव्य करणं हेच सम्यक दर्शनाचं, सम्यक्त्वाचं आणि धर्माचं लक्षण आहे. तुम्हाला आम्हाला व्यवहार कर्तृत्वातून बाजूला पडून व्यवहार कर्तव्याची सुद्धा जाणीव तुम्हाला आम्हाला असू दे आणि निश्चय कर्तृत्वातून सुद्धा बाजूला जाऊन निश्चय कर्तव्याची जाणीव आणि त्याच्यामध्ये स्थिरता तुमची आमची राहू दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग
नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।